तुमच्यासोबत पण असंच होते का? मटणाची भाजी म्हटलं की एकदम गावाकडची आठवण येते. गावाकडच्या चुलीवरच्या भाजीची जी चव आहे ना, ती कुठंच येत नाही. आपण आता सध्या चुलीवर स्वयंपाक तर करू शकत नाही, पण मी तसंच काही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर सर्वप्रथम मी मटणाला स्वच्छ धुवून घेतलंय. 2 चमचे याच्यात आलं लसूण पेस्ट टाकलंय, 1 चम्मच हळदी पावडर आणि 1 चम्मच मीठ टाकलंय आणि त्याला सर्वप्रथम असं मस्तपैकी मिक्स करून घेतलंय. आता मटणाला 10 ते 15 मिनिटं मी मॅरिनेट होण्याकरता बाजूला ठेवून देईन. आता कुकरमध्ये सर्वप्रथम आम्हाला 2 चमचे तेलाचे यूज करायचे. त्यानंतर त्याच्यात 1 तमालपत्र आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलाय, तो बारीक चिरून घेतलाय आणि थोड्या वेळ कांद्याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे मी आलं लसूणची पेस्ट टाकणार आहे. आलं लसूणची पेस्ट आपण मटणाला मॅरिनेट करतानाही टाकलं होतं, म्हणून मी थोडंच घेणार आहे, जास्त नाही वापरायचं. आता बघा मस्तपैकी आपला जे कांदा भाजला गेला, आलं लसूणची पेस्ट पण भाजल्या गेली. त्याच्यामध्ये जे मटण आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं बाजूला, ते टाकून घ्यायचं आणि अर्धा मिनिटं ते 1 मिनिट याला असंच मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला याला परतत राहायचंय. मस्तपैकी सुगंध यायला सुरुवात झाली. आता एक साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते पण टाकून घ्यायचं. सर्वप्रथम त्याच्यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकणार आहे आणि मग गरम केलेलं पाणी याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे. पाणी तितकंच टाका जितकं तुम्हाला स्टॉकची गरज आहे. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्तपैकी उकळ आल्यानंतर झाकण लावून आपल्याला 7 ते 8 शिट्या कुकरमध्ये मटणाला घ्यायचे आहे. आता तुमच्या इथे किती वेळ लागतो त्याप्रमाणे तुम्ही शिट्या लावून घ्यायचे. आता कांदा असा ठेचून घेतला आहे, एक एक करून 2 कांदे घेतले ते मीडियम आकाराचे, असं ठेचून घेतलंय आणि गॅसवरती आपल्याला कांदे आणि टमाटर मी अर्धच यूज करणार आहे, कारण जास्त आंबटपणा नको यायला पाहिजेत. आणि खोबऱ्याचं एक मोठं तुकडं मी असं भाजून घेणार आहे आणि मस्तपैकी याला खरपूस भाजून घ्यायचंय, जेणेकरून चुल्यात कसं आपण राखीमध्ये गरम गरम कांदा आणि ते भाजून घेतो तसंच भाजून घ्यायचंय. आता एका बाजूला आपण मसाला तयार करून घेऊ. तर सर्वात अगोदर मी इथे धने घेतले अख्खे, इलायची घेतली 3 ते 4, शहाजिरा घेतलाय, खसखस घेतलेली आहे, सौंफ बिलकुल थोडीशीच घेतली आहे आणि 3 ते 4 इथे बेगडी मिरची घेतली आहे आणि याला हलकंसं असं भाजून घ्यायचंय. जास्त असं मसाला जाळायचा नाहीये, जेणेकरून त्याच्यामध्ये मसाल्याचा सुगंध राहायला पाहिजे. तर बिलकुल थोडंसं याला भाजून घ्यायचंय आणि मग त्यानंतर थंड होऊ द्यायचंय. आता आपलं जे भाजलेले गोष्टी होत्या, कांदा, टमाटर, खोबरं, ते थंड झालंय. ते असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय एक एक करून आणि जो मसाला आपण तयार केला होता तो पण याच्यात टाकून घ्यायचंय आणि याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची आहे. आता इथे मी अद्रक लसूण टाकायला विसरली होती, तर ते नंतर टाकते, तुम्ही अगोदरच टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी बारीक मसाला तयार करून घ्यायचे. आता मसाला पण मस्तपैकी आपला बारीक वाटून झालेला आहे आणि एका बाजूला कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत. तर आपण चेक करूया मटण शिजलं की नाही. मटण मस्तपैकी शिजून झालंय तयार. तर आपण भाजीची तयारी करूया फोडणीची. तर सर्वात अगोदर इथे मोठं पातेलं घेतलंय, त्याच्यामध्ये 3 ते 4 मोठे चम्मच तेल टाकले आणि जितके पण खडे मसाले आपले असतात ते थोडेफार मी टाकून घेतले आणि जे मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलाय तो पण याच्यामध्ये टाकून घेतलाय आणि मग याला परतून घ्यायचंय. आता तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाल्याला परतून घ्यायचंय, ज्याच्यामध्ये सुगंध पण आला पाहिजेत आणि मसाला भाजला गेला पाहिजेत. आता ड्राय मसाल्यामध्ये इथे काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, घरगुती मसाला 1 चम्मच टाकलेला आहे आणि जे बाजारातला भेटतो मटणाचा मसाला तो पण मी इथे 1 चम्मच टाकून घेतलेला आहे आणि याला आपल्याला असं परतून घ्यायचंय आणि मसाला खमंग असं भाजून घ्यायचंय, जेणेकरून मसाल्यातलं जे तेल आहे ते बाजूला झालं पाहिजेत आणि मसाला कच्चा नाही राहिला पाहिजे, बऱ्यापैकी भाजल्या गेला पाहिजेत. आता याच्यात थोडंसं पाणी टाकलंय आणि झाकण ठेवून थोड्या वेळ आपल्याला मसाल्याला असंच भाजू द्यायचंय, तयार होऊ द्यायचंय. आता तुम्ही बघू शकता किती मस्त आपला मसाला परतून तयार झालेला आहे. यामध्ये जे मटण आपलं शिजून तयार झालेलं आहे ते ऍड करून देऊ आणि मिक्स करून द्यायचे आणि तुम्हाला जितकं याच्यामध्ये रस्सा हवा असेल तेवढंच त्याच्यामध्ये गरम पाणी तुम्ही टाकू शकतात. पाणी मात्र गरम टाका, ज्याच्याने भाजीची चव जात नाही. आणि मीठ टाकणार. आता मीठ आपण भाजी शिजतानाही टाकलेलं होतं, म्हणून मी थोडं कमीच टाकणार आहे आणि बघता बघता आपलं मटण मस्तपैकी गावासारखं तयार झालेलं आहे आणि त्यानंतर याच्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायचंय आणि 1 ते 2 उकळी येईपर्यंत मटणाला आपल्याला शिजू द्यायचंय आणि मस्तपैकी बघता बघता आपली मटणाची भाजी तयार होऊन जाते आणि याची चव अगदी गावासारखीच येते. चुलीवरची जी भाजी तयार होते ना आपली तशीच आली होती. तर तुम्ही पण प्रयत्न करून बघा, तुम्हालाही नक्की ही भाजी आवडेल. तर गरमागरम आपलं जे मटण थाळी आहे ते आपण तयार करून घेऊ. तर ताटामध्ये सर्वप्रथम मसाली भाजी आणि भात आणि फिक्की भाजी जी आपण काढली होती मटण स्टॉक ते
ठेचलेला कांदा आणि चपाती वाढून घेऊन मटण थाळी आपली तयार आहे. तर गावाकडची अस्सल चववाली मटणाची थाळी आपली बनवून तयार आहे. तर अशाच मजेदार आणि बिलकुल सोप्या रीतीने बनणाऱ्या रेसिपीज करता मराठी तडका चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद.